हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. तर आज सकाळी आले, मग 9:15 वाजता आले मी रूममध्ये. आणि आल्यावर मग मी आले, फ्रेश झाले. मम्मीने पोळ्या दिल्या होत्या, अजून आहे बरीच पोळी शिल्लक आहे, पण ते काही जाणार नाही मला. चांगली अजून मी आता खाणार आहे जेवताना, पण एवढी काही संपणार नाही, जेवढी संपेल तेवढी संपेल. आता मी केलेला आहे खिचडी भात, आणि खिचडी भात केलेला आहे. तर कामावरून आले मी 7 वाजता, कामावरून आले. खूप असं दमल्यावाने झाले, हॅडॅक पण झाले खूप डोक्याला, कारण की तिकडून प्रवास झाला ना, सकाळी उठायचं, काल परवा झोप नाही, परत सकाळी परत प्रवास, दिवसभर माझं तिकडं कर्जतला गेला. तिकडून आले रात्रभर, मग थोडंसं आम्ही सेलिब्रेट केले काही गोष्टी. मम्मीचा बड्डे होता तो सेलिब्रेट केला. आणि मम्मीचा बड्डे कसा केला, काय केला, कसे माहीत झालं, काय खूप त्याची लॉंग स्टोरी आहे, ती पण नंतर सांगते मी तुम्हाला. आणि ते थोडं सेलिब्रेट केलं. मग असं खूप उशीर झाला, आणि मग आम्ही रात्री झोपायला उशीर, मग सकाळी परत लवकर उठून परत प्रवास, परत गाडीत जागा नाही. खूप म्हणजे 30-35 किलोमीटर उभाच राहून आले. नंतर मग गाडीत जागा भेटली बसायला, आणि मग नंतर बसले. आणि मग तिकडून आले आणि कामाला गेले परत, म्हणून खूप असं थोडासा त्रास झाला. पण चला, मला आज व्हिडिओ काढायचा आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. तर कोर्टामध्ये काय झालं तर खूप असा त्रास होतो. मी त्या दिवशी वकिलावर पण खूप चिडले होते, पण परत म्हणलं की तुमची काहीच चूक नाही आहे. म्हणलं काय करायचं, पण ते म्हणले आम्ही खूप प्रयत्न करतो लवकरात लवकर करण्याचा, पण जे जज साहेब असतात ते निर्णय देत नाहीत. म्हणून खरंच असताना कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढावी नाही. पण माणसाला मी व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये टाकणारच आहे की माणूस आहे ना, चढता येत नाही आहेत. एवढे वयस्कर माणसं आहेत, भरपूर साऱ्या काही गोष्टी तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितल्या असत्या. चढता पण नाही ते पायरी, तरी पण त्या पायऱ्यावर चढतात ते आणि आतमध्ये जातात ते. तर मला तिथं पण गेल्यावर एवढं हे झालं ना, मी एवढं तळतळून सांगतो, एवढं तळतळून बोलते. सगळं बायोडेटा आम्ही तयार केलेलं, मी सगळं वाचलं, सर्व काही गोष्टी हे झाल्या. पण अरे तुम्ही काय करताय, देऊन टाका ना पटपट. तुम्हाला हे नाही आहे का, म्हणजे ते पण असं जाणून देतात आपल्याला की परत ह्या ठिकाणं आलं नाही पाहिजे. अरे पण ते आम्हाला तो अनुभव आला आहे, आम्ही नाही येणार त्या ठिकाणं, पण दुसरे येणारच आहेत. मग तुम्ही पण स्वतःला त्रास नका करून घेऊन, दुसऱ्यांना पण नका ना देऊ. काही बोललं नाही, काय नाही, जास्त विचारलं नाही आहे. तुम्हाला काय समझोता करायचा आहे का, तुम्हाला काय टाईम पाहिजे का. मी डायरेक्टली क्लिअर गोष्टी बोलले नाही म्हणून, तरी पण त्यांनी नेक्स्ट डेट दिलेली नेक्स्ट डेट दिलेलीच आहे. आणि माझं जायचं यायचं एवढं खूप ही होतं आहे ना, तिकडं मम्मीला पण त्रास होत आहे, अशा भरपूर काही गोष्टी होत आहेत. म्हणून बघूया आता काय होते काय नाही. तर मी पुढच्या वेळेस खूप बोलते मी, पण असं तरी पण नाही होते, खूप हे करते पण तरी पण नाही होते. मग म्हणलं त्रास पण करून यायचं, खूप काय होतं. मी तर असं वाटतं की मी आता एवढं झालं ना, परत तिकडं जातेच आहे का नाही काय माहिती, कारण की म्हणजे गावालाच जाते का नाही परत मला माहीत नाही आहे. तर खूप आणि आहे ना, म्हणून 13 दिवसात हे झालं, काय बोलतात त्याला, 13 दिवसात लग्न ठरलं, केलं. आणि आता हे करायच्या वेळेस एवढा त्रास होतो आहे ना, भयानक त्रास होतो आहे. म्हणून खरंच कळकळीची विनंती आहे, पहिल्यांदा मनं जुळतात का पहा, विचार जुळतात का पहा, आणि मगच पुढं काय लाईफमध्ये डिसिजन घ्यायचा आहे ना तो घ्या, नाही तर पस्ताव्याशिवाय बाहेरही नाही. आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किती काय त्रास होतो ना, जे ह्याच्यातून बाहेर पडले आहेत किंवा पडत आहेत ना, त्यांनाच माहिती आहे. काल पण तिथं एक मुलगी आली, ती तर एवढी लहान आहे माझ्यावरनं, खूप लहान आहे, 21च वर्षाची आहे. आणि 1च वर्ष लग्न झालेलं आहे, आणि तिला पण ती परिस्थिती आहे. भरपूर साऱ्या तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलेलं आहे. एक तर एवढी एज्युकेटेड लोकांना सुद्धा त्या गोष्टी पुढं जावं लागतात. ते तर मुंबईवरनं येतात ते इकडं गावाला, म्हणून एवढा त्रास होतो आहे ना खूप. आणि एवढी हॅरेसमेंट होती आहे ना भरपूर सारी मुलींची. आणि असं नाही म्हणत मी मुलांची पण तेवढीच होत असणार आहे 100%, कारण की माहीत नाही आहे पुढचे काय काय नाही परिस्थिती. पण जे मला त्रास होतो आहे ना, तो असं वाटतं की बाकीच्यांना हो नाही. म्हणून खरंच निर्णय घेताना खूप खूप हे घ्या बाबा,
कारण का स्वतः निर्णय घ्या. कोणत्याच आईबापांना वाटत नाही आपल्या मुलीचं हे व्हावं. आणि समाजासाठी तर अजिबात घेऊ नका. जर एका घरात 3-4 मुली असतील ना, तर त्यांनी तर खरंच भरपूर सारा विचार करून घेतला पाहिजे. समाजासाठी मुलींचं हे करू नका. अजिबात म्हणजे अजिबातच निर्णय घेऊ नका. 10 वेळा काही 100 वेळा पहा आणि मगच आयुष्याचा निर्णय घ्या. आणि जर ती स्वतः पसंत करत असेल मुलगा, स्वतः त्याची निवडत असेल, तर तुम्ही फक्त तिला सपोर्ट करा आणि तुम्ही पहा बाकीच्या गोष्टी. असं मी बोलत नाही आहे की तुम्ही पाहूच नका म्हणून. पण जर त्यांचे एकमेकांची मनं जुळत असतील तर तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड पहा, सर्व गोष्टी पहा. पण मुलीच्या पसंतीला तुम्ही नकार देऊ नका. अजिबात नका देऊ. नाही तर खूप कमी वयामध्ये खूप काही गोष्टी पाहाव्या लागतात. खूप म्हणजे खूप. त्या सहन पण नाही होत आणि सहन पण नाही होत, पण तरी पण त्या गोष्टी सहन करायला लागतात. अशी बारी येते. प्रत्येक वेळेस रडणं, प्रत्येक वेळेस हेच करणं, ह्याला कमजोर नाही म्हणत. ते एक मनात कुठेतरी नाही का त्रास झालेला असतो का, ते साठलेलं असतं, ते फक्त अश्रूंद्वारे बाहेर येतात, एवढंच असतं. आणि स्वतः इंडिपेंडेंट होणं आहे ना, खूप म्हणजे खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. आणि असं प्रत्येकच घरात नाही आहे की घरचे सपोर्ट करतात म्हणून. आता मम्मीने आम्हाला सपोर्ट केला, भावाने आम्हाला सपोर्ट केला, पप्पा तर नाही राहिलेले. मग पप्पांना सध्या खूप म्हणजे खूप मिस करतो आहे. सांगू पण शकत नाही, कोणतेच शब्द सांगू शकत नाही. कारण का बापाची सावली गेली ना डोक्यावरची, खूप अवघड असतं. पण ती सावली समीर झालेला आहे म्हणून तरी आम्ही कुठंतरी इथं आहे. मी बोलते, व्हिडिओ काढते, तुमच्याबरोबर बोलते, स्वतः काही गोष्टी करते, ह्याचा कुठंतरी अभिमान वाटतो आहे आणि भारी वाटते. फक्त समीर आणि मम्मीने सपोर्ट केला म्हणून मी इथं आहे. नाही तर मी इथं स्वतःला पूर्ण हरवून घेतलं असतं आणि मी स्वतःला संपवून पण टाकलं असतं. आणि तो पण प्रयत्न केला होता मी. आणि त्याच्यासाठी खूप काही गोष्टी सहन केलेल्या आहेत, ते मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेल. मी स्वतःला काय म्हणतात त्याला, स्वतःला संपवण्याचा मी प्रयत्न केला होता. एवढा त्रास झाला होता डेंजर. तर चला म्हणून आहे ना, आता पुढच्या वेळेस काय होईल मला माहीत नाही, पण पुढच्या वेळेस काय होते हा पण नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे व्हिडिओ. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.